पशुपालकांसाठी एक जबरदस्त बातमी. एक अशी संधी जी खूप कमी लोकांना माहीत आहे. हो, तब्बल 1,60,000 रुपये थेट तुमच्या व्यवसायासाठी. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे कर्ज आहे पूर्णपणे बिनव्याजी. 1 रुपया पण व्याज नाही. पण थांबा, 0% व्याज? हे कसं शक्य आहे? चला बघूया. बँक तर 9% व्याज लावते, पण चिंता नाही, ते सगळं सरकार भरतं. यामध्ये 3% केंद्र सरकार देतं आणि उरलेले 6% राज्य सरकार. झालं ना 0. म्हणजे 1.6 लाख रुपये मिळतील, तेही कोणत्याही तारणाशिवाय. आणि लिमिट 3 लाखांपर्यंत वाढू शकते. अरे थांबा, गोष्ट फक्त कर्जाची नाहीये. आता बघा, सबसिडीचा मोठा फायदा. आधुनिक शेळी गोठा बांधायचाय, सरकार देतंय तब्बल 75% सबसिडी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सबसिडी हवी असेल तर गोठा सरकारच्या नियमांप्रमाणेच हवा. एवढाच नाही, पॉवर विडर घ्यायचं असेल तर त्यावरही 50% अनुदान आहे. डीबीटी म्हणजे काय? सोप्पा आहे. पैसे थेट तुमच्या बँक खात्यात, मध्ये कोणीच नाही. ठीक आहे, पैसे मिळवण्याचं तर झालं, पण पैसे वाचवणंही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? कधी असं होतं का की दुकानदार खतासोबत दुसरी वस्तू घ्यायलाच लावतो? सावध रहा. असं झालं तर स्पष्ट सांगा, मला फक्त खत पाहिजे. हा तुमचा हक्क आहे. अशी सक्ती करणं कायद्याने गुन्हा आहे. थेट जिल्हाधिकारी किंवा कृषी कार्यालयात तक्रार करा. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या सगळ्यांसाठी अर्ज करायचा कुठे आणि कसा? काही योजनांसाठी थेट ऑफिसमध्ये जावं लागेल, तर काही अर्ज ऑनलाईन महाडीबीटीवर करता येतात. त्या 1.6 लाखाच्या बिनव्याजी कर्जासाठी तुमच्या जवळच्या डेअरी किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात जा. मग आता वाट कसली बघताय? अजिबात वेळ घालवू नका. ही खूप मोठी संधी आहे. अशी संधी परत परत येत नाही, याचा पूर्ण फायदा घ्या. आत्ताच अर्ज करा. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.